मित्रांनो, आजचा विषय अतिशय संवेदनशील आहे, खोल आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी लागू पडणार आहे. आपण ज्या लोकांना आपले समजतो, ज्यांच्याशी रक्ताचं नातं आहे, ज्यांच्यासोबत सण, लग्न, दुःख, आनंद वाटून घेतो, तेच लोक कधी कधी नकळत आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या अडचणीच कारण बनू शकतात. म्हणूनच आज आपण मनापासून सविस्तर बोलणार आहोत. नातेवाईकांना या 12 गोष्टी चुकून सुद्धा सांगू नका. फक्त एका समजून घ्या आणि आयुष्यात लागू करा. पहिली गोष्ट, तुमची आर्थिक स्थिती. मित्रांनो, माणूस किती कमवतो, किती पैसा साठवतो, बँकेत किती शिल्लक आहे, कर्ज आहे की नाही, हे सगळं कधीही नातेवाईकांना उघड करू नका. कारण तुम्ही कमी सांगितलं तर ते तुम्हाला कमी लेखतील आणि जास्त सांगितलं तर तुमच्याकडून अपेक्षा वाढवतील. आज नाही तर उद्या कुणी मदतीसाठी येईल, कर्ज मागेल आणि तुम्ही नकार दिला तर नात्यात कटुता निर्माण होईल. तुमची आर्थिक माहिती ही तुमची वैयक्तिक ताकद आहे. ती ताकद स्वतःपुरती ठेवा. दुसरी गोष्ट, तुमचे भविष्यातले मोठे बेत. तुम्ही काय करायचं ठरवलं आहे, कुठे गुंतवणूक करायची आहे, व्यवसाय वाढवायचा आहे, गाव सोडायचं आहे, शहरात जायचं आहे, हे सगळं आधीच नातेवाईकांना सांगू नका. कारण अर्धवट माहिती चुकीच्या कानात गेली तर ती अफवांमध्ये बदलते. काही लोक तुम्हाला निरुत्साहित करतील, काही लोक भीती दाखवतील, तर काही लोक नकळत अडथळे निर्माण करतील. जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा सांगा, आधी नाही. तिसरी गोष्ट, पती पत्नीमधील वाद. घरात भांडणं होणं स्वाभाविक आहे. मतभेद होतात, राग येतो, शब्द चुकतात, पण हे सगळं नातेवाईकांना सांगणं ही सर्वात मोठी चूक आहे. कारण आज तुम्ही समजूत काढून पुन्हा एकत्र येता, पण नातेवाईकांच्या मनात मात्र तुमच्या जोडीदाराबद्दल कायमचा संशय राहतो. उद्या सणाला भेटलात तरी त्यांची नजर वेगळीच असते. घरातील वाद घरातच सोडवले तरच नातं मजबूत राहतं. चौथी गोष्ट, तुमच्या कमतरता आणि कमजोरी. तुम्हाला कशाची भीती वाटते, तुम्ही कुठे कमी पडता, तुम्हाला काय जमत नाही, हे नातेवाईकांना सांगू नका. आज ते सहानुभूती दाखवतील, पण उद्या गरज पडली तर ह्याच गोष्टी तुमच्या विरुद्ध वापरल्या जातील. माणसाची कमजोरी ही त्याची सर्वात मोठी गुपित असते आणि गुपितच राहिलं पाहिजे. पाचवी गोष्ट, तुमचे मुलाबद्दलचे निर्णय. मुलांना कुठे शिकवायचं, काय शिकवायचं, कशासाठी तयार करायचं, याबाबतचे तुमचे निर्णय नातेवाईकांशी फार उघडपणे मांडू नका. कारण प्रत्येकाला आपली मत असतात आणि ती तुमच्यावर लादली जातात. आज सल्ला मिळेल, उद्या टीका होईल. शेवटी जबाबदारी तुमचीच असते, म्हणून निर्णय तुमचाच राहू द्या. सहावी गोष्ट, तुमचं सुखी वैवाहिक आयुष्य. तुमचं नातं किती छान आहे, किती समजूतदार जोडीदार आहे, किती आनंदात आहात, हे सतत सांगत बसू नका. कारण जिथे जास्त कौतुक असतं तिथे नजरेचा वाईट परिणाम होतो, असं जुने लोक म्हणतात. काही लोकांना तुमचं सुख पाहून आनंद होतो, तर काही लोकांच्या मनात नकळत मत्सर निर्माण होतो. सुख शांतपणे जगा, जाहीरपणे नाही. सातवी गोष्ट, तुमची मदत करण्याची क्षमता. तुम्ही कुणाला किती मदत करू शकता, किती ओळखी आहेत, कुठे शब्द टाकू शकता, हे नातेवाईकांना सांगू नका. कारण मग प्रत्येक अडचणीच्या वेळी तुमचाच नंबर लागेल. एकदा मदत केली नाही
तर तुम्ही वाईट ठराल. त्यामुळे तुमची क्षमता कमी दाखवा, या अपेक्षा कमी ठेवा. 8वी गोष्ट, घरातील गुप्त गोष्टी, घरातल्या चर्चा, वडीलधाऱ्यांचे निर्णय, भावंडांमधील मतभेद हे सगळं बाहेर नेऊ नका. नातेवाईक असले तरी ते प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार असावेतच असं नाही. घराची इज्जत घरातच टिकते, बाहेर गेली की ती परत येत नाही. 9वी गोष्ट, तुमची प्रगती आणि यशाची प्रत्येक पायरी. आज थोडं यश मिळालं, उद्या अजून मिळेल असं प्रत्येक टप्प्यावर सांगत बसू नका. कारण काही लोक तुमच्या यशाची वाट पाहतात अभिनंदनासाठी, तर काही लोक अपयशाची वाट पाहतात आनंदासाठी. जेव्हा स्थिर व्हाल तेव्हा सांगा, आधी नाही. 10वी गोष्ट, तुमचे वैयक्तिक दुःख, तुमच्या मनातील वेदना, अपमान, अपयश हे सगळं नातेवाईकांना सांगणं टाळा. कारण प्रत्येकाला तुमचं दुःख समजेलच असं नाही. काही लोक ऐकतील, काही लोक विसरतील, तर काही लोक तेच दुःख तुमच्या मागे बोलण्यासाठी वापरतील. दुःख निवडक लोकांशीच वाटा. 11वी गोष्ट, तुमचे इतरांबद्दलचे मत, फलाना माणूस कसा आहे, तमुक व्यक्ती कसा वागते, यावरची तुमची मतं नातेवाईकांपाशी मोकळेपणाने मांडू नका. कारण आज तुम्ही सांगितलेली गोष्ट उद्या वेगळ्या शब्दात त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते आणि वाद निर्माण होतो. शांत राहणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे. 12वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमची पुढची चाल. तुम्ही पुढे काय करणार आहात, कसा निर्णय घेणार आहात, कुठे पाऊल टाकणार आहात, हे शेवटच्या क्षणापर्यंत गुपित ठेवा. कारण माणसाचं आयुष्य म्हणजे बुद्धीचा खेळ आहे. जे कमी बोलतात तेच जास्त पुढे जातात. मित्रांनो, नातेवाईक वाईट असतात असं नाही, पण नातं टिकवायचं असेल तर मर्यादा ठेवल्याच पाहिजे. जिथे सगळं सांगितलं जातं तिथे सगळं टिकत नाही. आयुष्यात शांतता हवी असेल, सन्मान हवा असेल आणि प्रगती हवी असेल तर या 12 गोष्टी लक्षात ठेवा. कमी बोला, जास्त समजा आणि योग्य वेळेचं योग्य शब्द वापरा. हीच खरी शहाणपणाची ओळख आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच भेटू पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.